अमृत प्राशन केलं की अमरत्व मिळतं असं म्हणतात, पण मरते मानवाला अमृताचा लाभ कसा होईल? म्हणूनच मग अमृताशी पैजा जिंकणारा चहाच अमृततुल्य म्हणून पुणेकरांनी आपली कल्पकता दाखवली। आज जागतिक चहा दिवसाच्या निमित्तानं पुण्यातल्या या अमृततुल्य चहाची चव आपण चाखायलाच हवी। कल्हई काढलेल्या चकचकीत पितळी भांड्यात आलेली उकळी, कधी एकदा हा दुग्ध शर्करा योग जुळून येतो आणि पृथ्वीवरच्या अमृताचा घोट ओठात आणि ओठातून घशात उतरतो याचीच प्रतीक्षा। उगीच नाही याला अमृततुल्य म्हणत। अमृताशीच ज्याची तुलना होऊ शकते असा हा वाफाळलेला चहा मनाला उभारी आणतो, शरीर ताजतवाना करतो आणि चहाच्या कपाभोवती झालेली दोस्ती ही पक्की असते असं म्हणतात। आत्म्याचं परमात्म्याशी मिलन घडवणारा हा इहलोकीचा आविष्कार म्हणून आपल्या सगळ्यांनाच प्रिय। म्हणूनच हा चहा पुण्याच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग झालाय। मी रोज टिळक रोड येथे गणेश भवन मध्ये येतो। तिथला चहाचा आस्वाद रोज 2 ते 3 वेळा कमीत कमी पित असेल। त्यातल्या चहामध्ये विलायची, चहापत्ती, दूध वगैरे सर्व चांगलं असतं आणि चहाची क्वालिटी अगदी 1 नंबर असते। चहासाठी पावडर कुठली आणि दूध कुठलं याला इथं महत्व नाही। हा चहा गाळण्याचा कपडा अत्युच्च गुणवत्तेचं प्रतीक आहे। चहावाल्यांच्या कित्येक पिढ्या हा अमृत योग जुळून आणतायत। टिळक रोड गेले 22 वर्षापासून माझी अमृततुल्य आहेत आणि म्हणजे माझी चहा आहे तर खूप प्रख्यात आहे अमृततुल्यची चहा म्हणून। चहा पावडर वगैरे सगळे 1 नंबर असतात, त्याच्यामुळे चहा चांगली लागते आणि असं फेमस आहे म्हणजे चहासाठी दुकान आपली। चहाला अमृततुल्य मानण्याची परंपरा हा संशोधनाचा विषय असला तरी एरवी रोज बदलणाऱ्या जगात पिढ्यानपिढ्या टिकलेला हा चहा पुण्यनगरीचं खास वैशिष्ट्य बनलाय। गाडीवर मिळणारा कटिंग ते सीसीडी मध्ये मिळणारा हायटी, चहाची कितीतरी रूपं, मात्र पुण्याच्या गल्लोगल्लीत अस्तित्वात असलेली अमृततुल्य आपलं स्थान अजूनही टिकवून आहेत। कदाचित या अमृततुल्य चहानंही अमृत प्राशन केलं असावं। सध्या पुण्यात थंडी पडली आहे, अशा वातावरणात अमृततुल्यचा चहा प्यायला मिळणं म्हणजे क्या बात आहे। केवळ चव म्हणून नाही तर अनेक अर्थांनी हा चहा वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कुठलीच टॅगलाईन किंवा कॅच लाईनची आवश्यकता नाही, याच्या नावातच सारं काय आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।